नेहमी सुरुवात या वरळीतनं झालेली आहे आणि मागच्या वेळेला पण 2019ची पण इथूनच घोषणा झाली होती. आज ज्या महाराष्ट्राच्या राज्याच्या जनतेला ज्या चांगल्या गोष्टीची प्रतीक्षा होती, शिवसेना मनसे युती, त्याची आज एक ऐतिहासिक घटना या इथे नोंदवली गेलेली आहे. त्यामुळे आज राज्यातील प्रत्येक नागरिक, या राज्यातील प्रत्येक रहिवासी हा आनंदित आहे आणि त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. तो आनंद आज आम्ही घेतोय. मोठ्या प्रमाणात उत्साह, पत्रकार परिषद असून देखील उत्साह असा पद्धतीचा होता. मेळावा असता तरी देखील मोठ्या प्रमाणात असा असता असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं. अनेक पत्रकारांच्या चेहऱ्यावरही हा आनंद होता की त्याच्यातनं आम्हाला दिसलं की पत्रकारांची सुद्धा हीच इच्छा होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही खरं म्हणजे आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. भविष्यात ज्यावेळेला चांगल्या गोष्टीची चर्चा होईल त्यावेळेला आजच्या दिवसाची चर्चा निश्चित होईल. 18-19 वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्रित आले. सुरुवातीला उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत शिवतीर्थावरती गेले, त्या ठिकाणी त्यांच्या आईने औक्षण वगैरे केलं. त्यानंतर घोषणा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्रित येऊन ही घोषणा अशा पद्धतीने झाली. शेवटी संपूर्ण हे राज्य आहे, ह्या राज्याने नेहमी बाळासाहेबांनी त्यांच्या कुटुंबियांचा आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच त्याचं स्वागत केलेलं आहे. आजही ज्या पद्धतीने हे सगळं घडून आलेलं आहे, या सगळ्याची कुठेतरी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला होती. हे दोन भाऊ एकत्र यावेत, हे दोन कुटुंब एकत्र यावेत. कारण शेवटी नाही म्हटलं तर या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा जो काही स्वाभिमान अभिमान आहे त्याला नेहमी ताकद देण्याचं, त्याला संरक्षण देण्याचं काम या घराण्याने केलं आहे. या घराण्याने त्याला नेतृत्व दिलं आहे आणि त्यामुळे ह्या घटनेची आम्हाला कुठेतरी आज अपेक्षा होती ती पूर्ण झाली. टीका केली जाते महायुतीकडून, विशेष करून एकनाथ शिंदे वारंवार टीका करतायत. रहमान डकेत अशा पद्धतीचा उल्लेख उद्धव ठाकरेंचा करतात. असं की बोलायला काही नसेल, कोणाकडे बोलायला काही नसेल त्यावेळेला अशा कुठेतरी शब्द प्रयोग करून त्या ठिकाणी ती वेळ मारून न्यायची असते. परंतु ज्यावेळेला या ठिकाणी एखादा आमचा नेता, एखादा पक्षप्रमुख आमचे ज्यावेळेला ह्या सगळ्या निवडणुकींकडे काय विकासाच्या महत्त्वाच्या बाबीकडे महत्त्वाच्या ह्याने पाहत असतात त्यावेळेला अशा ठिकाणकडे दुर्लक्ष करायचं असतं. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की सर्व शिवसैनिकांनी मनसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि ज्या टीका महायुतीकडून केल्या जातात त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.